नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव मनोज निलाके. मी न्यूट्रा केअर या कंपनीचा प्रतिनिधी आहे. मी आलो आहे गळणीम आगर वाडगाव यांच्या आपलं ज्ञानेश्वर भोजने यांच्या शेतामध्ये आलेलो आहे. तर यांनी आपलं 15 दिवसापूर्वी न्यूट्राशाइन 70 हे खत टाकलं होतं, सेंद्रिय खत टाकलं होतं. तर आपण बघू शकता मक्याचं कणीस एकदम बेस्ट आलेलं आहे. आणि यांनी खास करून विशेष करून यांनी ऊसामध्ये आंतरपीक घेतलेलं आहे. एकदम क्वालिटी बाज आणि एकदम बेस्ट आलेलं आहे. तुम्ही बघू शकता कणीस एकदम दाणे टवटवीत आहे. दाणे साईज पण बघा. बघू शकता मित्रांनो, एकदम कणीस टवटवीत आहे. आपण त्यांच्याकडून ज्ञानेश्वर भोजने साहेबाकडून जाणून घेऊया कशा प्रकारे कसं किती दिवस झाले खत टाकून काय झालं त्यांच्या तोंडून ऐकून घेऊ आपण. सांगा. नमस्कार. हे जे आहे त्यांनी साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, व्हिजिट दिली, त्यांनी प्लॉटवर आले. त्यांनी ज्यावेळेस पाहिलं ऊसामध्ये आंतरपीक केलेलं होतं आपण मकाचं, तर थोडी मका बारीक होती 2 पिकं एकत्रित असल्यामुळं. पण मग त्यांनी जे सांगितलं नायट्रोजन जे खत आहे त्यांचं, ही जी समोर आपल्याला बॅग दिसते ह्या बॅग आपण प्रति एकरी 2 बॅग वापरल्यात. तर हे बॅग टाकल्यावर आमची मका एकदमच बदलून गेली. म्हणजे तिची एकदम काळोखी आली आणि पान वगैरे रुंद झालं. आणि त्यावेळेस कणीस धारण करण्याची तिची अवस्था होती. त्या अवस्थेमध्ये तिला हे सगळं मॅक्रोन्यूटन आहे त्याच्यामध्ये, सगळं ऑर्गॅनिक पद्धतीचे ते खत टाकल्यामुळं तिचे दाणे इतके भरले. हे बघा, आज बी इतकी टवटवीत झाली ती मक्का आणि तिचे दाणेसुद्धा एकदम फुलगच्छ कणीस भरून आहे. कुठं त्याच्यात अंतर नाही. त्या कणसामध्ये कणीस काढून दाखवू आपण.